रोज तर स्वराची शाळा ना दिवसभर असते. आज सकाळची आहे 1 दिवसासाठी. का ते आता पुढं तुम्हाला सांगतेच. तर इथे दोघांची पण तयारी करून दिली आहे मी. दोघांनासुद्धा टिफिन दिला आहे. सुक्का खाऊच देते सकाळचा मी. म्हणजे कारण 11 11:30 पर्यंत रिटर्न येणार आहेत त्याच्यामुळे. आणि इथे मी दोघांना बाय केलं. त्यानंतर मला बनवायचा होता खरडा. तोसुद्धा बनवून घेतला. तो कोणासाठी बनवला आहे? तर प्रमिलासाठी बनवला आहे, कारण तिला खरडा पाहिजे होता आणि सुका कोलिम पाहिजे होता. खरं तर मार्गशीर्ष महिना ना मी फक्त एकटीच पाळते, बाकी कोणी नाही पाळत. त्याच्यामुळे मग तिला बनवून दिला. कारण ती आत्ता जवळजवळ 1 महिना 2 महिने तरी काय दिसणार नाही ते आम्हाला. त्याच्यामुळे मग जे हवं ते तिला दिलं आणि ती घरी गेली. त्यानंतर हे सुद्धा आले आणि टिफिन घेऊन कामावर गेले. आणि इथे बघू शकताय बॅगसुद्धा भरून तयार आहेत आणि इकडे प्रमिलाचे लाड म्हणजे स्वराजचे लाड करणं चालू आहे. कारण आता बऱ्याच दिवसांनी दिसेल स्वराज, त्याच्यामुळे. कारण व्हिडिओ कॉल पण नाही, साधा कॉल फक्त रविवारी होतो. त्याच्यामुळे फार काय बोलणं होत नाही. तर आत्यासुद्धा जात आहेत प्रमिलासोबत गावी. थोडंसं काम आहे शेतीचं म्हणून. तर इथे ना ती आम्हाला नमस्कार वगैरे करते. सांगायची गोष्ट अशी म्हणजे की प्रमिला जी आहे ना ती आमच्या घरातील ना हसतं खेळतं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे ती जर बाहेर कुठे गेली ना तर घरात अजिबात करमत नाही. आणि खालीसुद्धा गेलं ना की एकदम भयान वाटतं. भयान शांतता असते घरामध्ये, त्याच्यामुळे अजिबात करमत नाही. आणि मग तिला बाय करण्यासाठी मी इथे खाली आले. आणि खाली आल्यानंतर ना ह्यांचा फोन आला अचानक की माझे हेडफोन्स विसरले, तर तिच्याजवळनं दे म्हणून. मग मी तिला ते हेडफोन गडबडीनं आणून दिले आणि पुन्हा तिला बाय केला आणि मग वरती आली. आणि स्वराजची सकाळची शाळा म्हणजे काय, आज 1 दिवसासाठी क्रीडा स्पर्धा होत्या, त्याच्यामध्ये त्याने सहभाग घेतला होता. तर त्यासाठी गेला होता तो. इथे बघू शकता प्रमिलाला मी बाय केलं आणि वरती आली आणि स्वराजला विचारत होते की क्रीडा स्पर्धामध्ये काय काय झालं. तर मला सांगत होता मम्मा माझा रनिंगमध्ये 2रा नंबर आला, सर्टिफिकेट वगैरे बक्षीस सगळं मिळणार आहे मला. तो किती खुश होता. मला पण छान वाटलं. त्यानंतर मग मला एक ब्लाऊज शिवायचा होता, तो शिवत बसली. ब्लाऊज ना जेवढा होईल तेवढा पूर्ण केला. आणि असा होता आजचा दिवस माझा. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवर जर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.